नमस्कार मित्रांनो, शालेय पोषण अंतर्गत दैनंदिन माहिती भरताना एमडीएम ॲपचा वापर आपण सर्व शाळांचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक करतात। या ॲपमध्ये सध्या एक प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे। तो प्रॉब्लेम काय आहे ते आपण समजून घेऊया। तो म्हणजे एमडीएम ॲप ओपन केल्यानंतर तिची स्क्रीन पांढरी होणे। एमडीएम ॲप ओपन करून बघूया। एमडीएम ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारे ती सुरू होताना दिसते, परंतु थोड्याच वेळात तिची पूर्णपणे स्क्रीन ही पांढरी झालेली दिसते आणि आपल्याला कोणताही काम या ठिकाणी करता येत नाही, कोणतीही माहिती भरता येत नाही। यासाठी हिला बंद करून घेऊया। बॅक करा, एक्झिट करा, ओके। त्यानंतर या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती रिसेंट ॲप नावाची बटन आपल्याला दिसते खालील बाजूस। या स्क्वेअर वरती आपण क्लिक करायचं आहे। ही डावी किंवा उजवीकडे असू शकते। या ठिकाणी डावीकडे आहे। या ठिकाणी बघा, ही ॲप आता आपल्याला सुरू असलेली दिसत आहे। हिला बंद करण्यासाठी याला वरती सरकवायचं आहे। ही ॲप पूर्णपणे बंद झाली। आता एमडीएम ॲप वरती प्रेस करून ठेवायचं आहे। त्यानंतर आय या बटन वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी सेटिंग्स ओपन होईल। यामध्ये स्टोरेज अँड कॅशे नावाचा एक ऑप्शन आपल्याला दिसतो आहे। या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्लिअर स्टोरेज इथे क्लिक करायचं आहे आणि डिलीट करायचं आहे। आता एमडीएम ॲपचा संपूर्ण डेटा हा डिलीट झालेला आहे। ही ॲप पुन्हा एकदा ओपन करण्याआधी कोणतेही एक ब्राउझर ओपन करा। या ठिकाणी आम्ही क्रोम ब्राउझर ओपन करत आहोत। सरळ पोर्टलवरती जायचं आहे। एमडीएमचं ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर एमडीएमची लॉग इन आपल्या समोर येईल। सुरुवातीला युजर आयडी म्हणून युडायस कोड आणि त्यानंतर खाली आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। नंतर कॅप्चा कोड टाकून लॉग इन करून घ्यायची आहे। लॉग इन या ठिकाणी एक चेकबॉक्स येतो, क्लिक करा आणि सबमिट करा। आता मेनूवरती क्लिक करायचं आहे। ॲप सेटिंगला क्लिक करायचं आहे आणि एमडीएम ॲप निवडायचं आहे। एचएम मोबाईल नंबर, नोडल टीचर मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला दिसतील। ज्या मोबाईलवरती आपल्याला हे काम करायचं आहे त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला हटवायचा आहे। यासाठी बाजूला जाऊन चेंज डिव्हाइसला क्लिक करूया। त्यानंतर ओके करा, पुन्हा एकदा ओके करा। या ठिकाणी आता फक्त नोडल टीचरचा मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे, म्हणजेच एचएमचा मोबाईल नंबर या ठिकाणी डिलीट मारलेला आहे। आता या स्क्रीनच्या बाहेर जाऊया। आता एमडीएम ॲपला ओपन करूया। नोटिफिकेशनसाठी अलाउ करायचं आहे। एमडीएमची ॲप आता ओपन झालेली आहे। इथं माहिती भरण्या अगोदर आपल्याला पुन्हा रिसेंट ॲपमध्ये जायचं आहे। त्यासाठी या स्क्वेअर टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे। आतापर्यंत जेवढे ॲप्स आपले सुरू होते ते या ठिकाणी दिसतील। त्यापैकी एमडीएम ॲपला प्रेस करून खाली ओढायचं आहे। बघा, एमडीएम ॲपला खाली ओढल्यामुळे या कोपऱ्यामध्ये एक लॉकचं चिन्ह आलेलं आहे। तो लॉकचं चिन्ह म्हणजेच एमडीएम ॲप आता लॉक झालेली आहे। आता पुन्हा एकदा एमडीएम ॲपला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। एमडीएम ॲप ओपन झालेली आहे। शाळेचा युडायस नंबर या ठिकाणी टाका। मोबाईल नंबर जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओके करा। आपल्याला एक SMS येईल आणि त्या SMS मध्ये आपल्याला OTP येईल। हा OTP आपल्या एमडीएम ॲपमध्ये टाकायचा आहे। रिसेंटमध्ये जाऊन OTP टाकल्यानंतर OTPची पुष्टी करा, म्हणजेच कन्फर्म करायचं आहे। यासाठी क्लिक करा। नोंदणी पूर्ण झाली, ओकेवर क्लिक करा। आपली ॲप आता ओपन झालेली आहे। रोजची हजेरी या ठिकाणी आपण भरू शकता। हा डायलॉग बॉक्स या ठिकाणी क्लोज करा। इयत्ता 1 ते 5वी आणि 6वी ते 8वी शाळा प्रकारानुसार दैनंदिन माहिती भरायची आहे। उपस्थित विद्यार्थ्यांची माहिती भरून घ्यायची आहे। माहिती तपासा, ओके करा। त्यानंतर थोडं वर सरकवून पुढे पाठवा आणि त्यानंतर ओके करायचं आहे। माहिती पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। ओके करायचं आहे। बघा, आता आपली माहिती भरून झालेली आहे। परंतु जेव्हा आपण या ॲपच्या बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर पुन्हा परत तिला ओपन करतो तेव्हा तिची स्क्रीन ही पांढरी होत असते। आता आपण या ॲपच्या बाहेर जाऊया। बॅक करा, एक्झिट करण्यासाठी ओके करा। बघा, ॲपच्या आपण बाहेर गेलेलो आहे। आता पुन्हा आपल्याला सुरू करायचं असेल तर पुन्हा आपण ॲप सुरू करता येईल। त्यासाठी एमडीएम ॲपला ओपन करा। या ठिकाणी स्क्रीन पांढरी होत होती। आता बघा, या ठिकाणी स्क्रीन पांढरी होणे बंद झालेलं आहे। रोजची हजेरी आपण पुन्हा भरू शकता। दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण भरू शकता।
पुन्हा या ठिकाणी एकदा आपण बॅक करून पाहूया, बाहेर जाऊया. ओके, बघा पुन्हा एकदा ही ॲप ओपन केली तरीसुद्धा आपल्याला रोजची हजेरी भरता येण्याची सुविधा या ठिकाणी दिसत आहे आणि ही ॲप पूर्ववत सुरू झालेली आहे. परंतु लक्षात ठेवा, या ठिकाणी रिसेंट ॲपमध्ये जर आपण गेल्यानंतर हा जो लॉक आहे, हा लॉक जर तुम्ही हटवला म्हणजेच याला प्रेस करून खाली जर ओढलं तर याचा लॉक वापस तो अनलॉक होणार आहे आणि म्हणून हिला लॉकच ठेवायचा आहे, प्रेस करून खाली ओढून ठेवायचा आहे, जेणेकरून हा लॉक या ठिकाणी दिसत राहिला पाहिजे. बाकीच्या ॲप्स आपण बंद करू शकता. या ठिकाणी क्लिअर जर केलं तर बाकीचे ॲप्स बंद होतील, परंतु फक्त आपली MDM ॲप ही सुरू राहणार आहे. ती बॅकग्राऊंडमध्ये सुरू असू द्या, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी कोणताही त्रास होणार नाही. MDM ॲपमध्ये माहिती भरताना पुन्हा पुन्हा लॉग इन करायची आपल्याला आवश्यकता नाही, पुन्हा पुन्हा चेंज डिव्हाइस करण्याची आवश्यकता नाही, MDM पोर्टलला जाऊन लॉग इन करायची आवश्यकता नाही. याच ॲपच्या माध्यमातून आपण आपली दैनंदिन माहिती भरू शकता. जर आपल्याला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.